तर धावसंख्या स्थिरावली आहे तिचं 42. मधल्या षटकाचा चेंडू फुलटॉस आणि चेंडू लॉफ्ट केलाय तो स्क्वेअर लेगच्या टोकावरून हा खणखणीत षटकार. खराब चेंडूचा खरपूस समाचार आणि चेंडू सरळ जातोय तो स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून हा देखणा षटकार. या षटकारामुळे धावसंख्या पोहोचते ती 50 वर. केली होती आणि तिसऱ्या पंचाने ग्रीन सिग्नल दाखवला तो नो बॉलच्या रूपात. धावसंख्या पोहोचते ती 51 वर. मी आत्ताच म्हटलं होतं की मागचा जो सामना झाला होता 5वा सामना, ज्या सामन्यात संघाने 60 गाठली होती. धावसंख्या पोहोचते ती 58 वर. बघता बघता आता संघाच्या 60च्या उंबरठ्यावर आहे आणि निश्चितच कौतुक करावं लागेल. ते म्हणजे मातोंड संघाचं ज्या पद्धतीने फलंदाजी होते त्यावरून आता मात्र 70 किंवा 75 एक मोठी धावसंख्या आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्यात बघायला मिळणार, यात काही शंका नाही आहे. गोलंदाजीत षटकं संपली किती? 4 षटकं तर संपलेत. 5वं षटक हे 5वं षटक हे प्रगतीपथावर आहे आणि आता मात्र बघायचं आहे की ज्या पद्धतीने जी फटकेबाजी होते त्यावर मात्र 70-75 धावा हे निश्चित बघायला मिळणार. नवीन दरम्यानचा चेंडू, खराब चेंडूचा खरपूस समाचार. शॉर्ट आर्म पद्धतीचा चेंडू शॉर्ट आर्म पूल केला आणि एक सुरेख झेल टिपलाय. नो बॉलचा इशारा होता, फ्री हिट होता आणि दरम्यान ही दुसरी धाव घेतली गेली जाते आणि एकूण तीन धावा. या तिहेरी धावसंख्येमध्ये धावसंख्या पोहोचते ती धावसंख्या पोहोचते ती 61 वर. संघाने आता 60 तर गाठली आहे आणि एक मात्र निश्चित की ज्या पद्धतीने फलंदाजी होते त्यावरून येणाऱ्या मधल्या फळीतील जी फलंदाजी आहे त्या फलंदाजी आत्मविश्वास निश्चितच दुणावला असेल की ज्या पद्धतीने फलंदाजी होते अगदी सहज लिलाया जिथे पाहिजे तिथे फलंदाजी करतायत फलंदाज, आक्रमक टोलेबाजी करतायत आणि अगदी धावा अगदी खोऱ्याने जमवत आहेत. आणि दुसरा शब्द सांगायचं तर धावांचा अक्षरशः रतीब टाकलाय तो फलंदाजाने. सामोरा जातोय तो गोलंदाज समीरला. उजव्या अशी थोडासा बाहेर पुढे सरसावत चेंडू खेळण्याचा प्रयत्न फसतोय आणि बाकीचं काम पूर्ण करतोय तो यष्टिरक्षक. धाव काही निघत नाहीये. धावसंख्या कायम ती म्हणजे 61 वर. 5वं षटक हे चालू आहे. 5 षटकात 61 म्हणजे एक सन्मानजनक धावसंख्या. निश्चितच धावफलक लॉफ्ट केला, चेंडू हवेत आहे, मिड विकेट आणि स्वतः गोलंदाज जातो आणि हा झेल सुटतोय आणि दरम्यान धावबादची संधी आणि फलंदाज बाद होते. एक धाव पूर्ण केली होती, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न अक्षरशः अंगाशी येतोय आणि दुर्दैवरित्या फलंदाज धावचित होऊन तंबूत परततोय. धावसंख्या पोहोचते ती 62 वर. नवीन फलंदाज तो म्हणजे मला वाटतं आफ्रिदीने सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली होती. त्यांनी चांगली फटकेबाजी, चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी केली. आता मात्र निर्णायक सामन्यात त्याची फलंदाजी कितपत तळपते त्यावरही आपल्या संघाची मदार डोलारा हा अवलंबून असणार आहे.
धावसंख्या काय माहिती अर्थातच 4 बाद 61 वरती. सरपंच चषक रेडी 2024चं पहिलं पर्वाचा 4था दिवस आणि आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना. दोन्ही संघासाठी करो या मरो असा हा सामना. विजेता संघ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारणार आहे. मधल्या षटकात चेंडू लॉफ्ट केला, मिडॉनच्या डोक्यावरून हा झेलला जातोय आणि आणखीन एक धक्का तो संघाला. विकेट क्रमांक गडी बाद क्रमांक हा 4था. 4 बाद 61. आता मात्र थोडंसं धावसंख्येला लगाम लागलाय आणि त्याचं कारण असं आहे की या षटकात आलेले हे 2 महत्त्वपूर्ण गडी. निश्चित कौतुक करावं लागेल समीरचं, ज्या पद्धतीने अगदी धावांचा रतीब टाकला जातो, धावा अगदी खोऱ्याला येत होत्या आणि बघता बघता आता थोड्या प्रमाणात का होईना फलंदाजावर काही अंशी अंकुश ठेवण्यात गोलंदाजाला हे यश येत आहे. नवीन फलंदाज तो म्हणजे नवीन फलंदाज रवी 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 यांच्यावरती आता खऱ्या अर्थाने मजा राहणार आहे. कारण आता आम्ही अपेक्षा करत होतो की 70-75 अगदी सहज लिलाय आपल्याला बघायला मिळतील, परंतु तसं मात्र आता काही घडताना दिसणार नाहीये. कारण ज्या पद्धतीने झटपट गडी बाद झाले, हलकासा दबाव हा निश्चितच फलंदाजावर असणार आहे. लॉफ्ट केला चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून, चेंडू जातो डीप मिड विकेटला. सुरेख क्षेत्ररक्षण तिथे एक धाव तर सहज पूर्ण केली आहे आणि सुंदर थ्रो ते नॉन स्ट्रायकर एंडवर. हे एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 62 वर. हळूहळू संघ साठी गाठले आणि हळूहळू संघ हा 70च्या दिशेने मार्गक्रमण करताना. उलटा चेंडू लॉफ्ट केला, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आणि हा षटकार आणि नो बॉलचा पण इशारा येतोय. म्हणजे एकंदरीत 7 धावा एकंदरीत आणि धावसंख्या पोहोचते ती मला आता वाटतं 69 वर. बघता बघता संघ हा 70च्या उंबरठ्यावर आणि आजच्या दिवसातील ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. कारण या अगोदर मला वाटतं 65 का 66 धावा या सर्वोत्तम होता आणि आता मात्र संघ 70च्या उंबरठ्यावर. अजून एक षटक शिल्लक आहे. या षटकातील काही चेंडू आणि उर्वरित एक षटक. चेंडू मधल्या स्टोअरचा चेंडू खेळून काढलाय तो मिडॉन आणि मिड विकेटच्या मधून चेंडू जातो तो ऑर्थोडॉक्स मिड विकेटमध्ये. एक धाव तर घेतली आणि बघता बघता दुसरी धाव ही सहज पूर्ण केली आहे. फलंदाजा या मात्र डावामध्ये फलंदाजाचं कौतुक करावं. सुरुवातीपासूनच प्रतिहल्ला चढवला तो गोलंदाजावरती आणि जिथे 40-50 या धावा तुटपुंज दिसत होत्या पूर्ण आजच्या दिवसभरात, तिथे मात्र संघाने 70 पार केली आहे. 5 षटकं संपतायत, धावसंख्या पोहोचते ती 72. अजूनही 6 चेंडूचा खेळ आहे आणि 6 चेंडू जर 10 ते 12 धावा निघाल्या तर निश्चितच 80-82 किंवा 85 धावांचं एक विशाल लक्ष राहील ते मला वाटतं प्रतिस्पर्धी कोरगाव संघावरती. गोव्याचा संघ आहे, होतकरू संघ आहे, प्रतिभाशाली संघ आहे. या संघाने दिवसभरात चांगली कामगिरी केली आहे, परंतु ज्यावेळी जर या सामन्यात जर आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर या सामन्यात त्यांना विजय हा अति आवश्यक झाला आहे. गोलंदाजीत बदल होतोय, विनायक मारा करतोय समोरच्या बाजूने, त्याला सामोरा जातोय तो फलंदाज रवी आणि आफ्रिदी अशी ही जोडी मैदानात. डाव्याशी बराचसा बाहेर चेंडू पंच नाना नाईक हा समानांतर करतात आणि खुणावत आहेत की चेंडू अवैध अवांतर पोहोचते. धावसंख्या पोहोचते ती 73 वर. 5 बाद 73. खराब चेंडू मधल्या ॲशवरचा बॅकफुटर केला, चेंडू शॉर्ट आर्म पुल पतीचा फटका आणि गचा क्षेत्ररक्षण होत आहे. शेवटच्या क्षणी स्वतःला सावरलं आणि जिथे कमीत कमी 4 धाव निश्चित होत्या तिथे फक्त 2च धावा. या दुहेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 75 वर. संघाने आता पाऊण शतक हे फलकावर लगावलं आहे. संघ 80च्या उंबरठ्यावर. आता आवश्यकता आहे ती 80 ते 85 धावा निघाला. एक विशाल धावसंख्या जर झाली तर निश्चित गोवा संघासाठी ही थोडीशी कठीण परिस्थिती असेल. फटका चेंडू सरळ जातोय हवेत आणि हा आणखीन एक धक्का तो संघाला.
आवश्यकता आता मात्र आक्रमक ही फटकेबाजीची. बघायचं डावखुरा फलंदाज आलाय तो कृष्णा पाटकर. कृष्णा पाटकर बद्दल आम्ही सकाळी वर्णन करत होतो. हा एक होतकरू असा खेळाडू आहे. त्याने मागील एक दशक गाजवलंय. चांगली फलंदाजी स्टायलिश खेळतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो अतिशय स्टायलिश खेळतो. टेनिस क्रिकेटमध्ये स्टायलिश खेळणं फार दुर्मिळ असतं. परंतु काही खेळाडू आहेत, ज्यावेळी आम्ही उपाराला ज्यावेळी चर्चा करत होतो आमच्या समालोचन कक्षाचा ग्रुप, त्यामध्ये एक वेंगुर्लेकर म्हणून एक बॉटम वॉरियर्सचा एक खेळाडू आहे. तोही फार स्टायलिश खेळतो. स्टायलिश गोलंदाजी आहे त्याची आणि त्याच पठडीतला त्याच धाटणीतला असा हा कृष्णा. विनायक तय्यार. कोलो टप्प्याचा चेंडू लॉफ्ट केलाय. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा क्षेत्रामध्ये. एक धाव तो फलंदाज घेतोय. दुसरी धाव आरामात पूर्ण केली आहे आणि 2 धावावर समाधान. आणि जोपर्यंत थ्रो येते, थ्रो यष्टिरक्षकाच्या हातात येतोय, आउटफील्ड खराब आहे आणि बघता बघता हा चौकार. जिथे फक्त 2च धावा निघायला पाहिजे होत्या तिथे 4 धावा. या 4 धावामुळे धावसंख्या पोहोचते ती 79 वर. संघ 80च्या उंबरठ्यावर. आजच्या दिवसभरातील सर्वात विशाल धावसंख्या. पहिले 2 सामने तर 50च्या आतले होते. तिसरा सामना 50 क्रॉस केला. 5वा सामना 60 क्रॉस केला आणि आता बघता बघता या चौथ्या दिवसातील शेवटच्या सामन्याने 80 पार केली आहे. खोलो टप्प्याचा चेंडू लॉफ्ट केला. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जातोय डीप मिड विकेटला. एक धाव तर निश्चित पूर्ण केली जाते. चेंडूवर येतोय क्षेत्ररक्षक. चेंडूची फेक करेपर्यंत आरामात सहज लिलया 2 धावा ह्या पूर्ण केल्या आहेत. या दुहेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 81 वर. आता मात्र निश्चितच मातोंडचा संघनायक आपल्या फलंदाजावरती ज्या पद्धतीने फलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा खोलो टप्प्याचा चेंडू पुन्हा लॉफ्ट केलाय. चेंडू स्वीपर कव्हर. हा चौकार. या चौकारामुळे आता मात्र धावसंख्या पोहोचते ती 85 वरती. बघता बघता संघ आता 90च्या उंबरठ्यावर. मी आत्ताच म्हणालो होतो की 90 फार दूर नाहीये आणि ज्या पद्धतीने फलंदाजी होते त्या पद्धतीने आता मात्र इरादे अगदी स्पष्ट होत आहेत ते दोन्ही फलंदाजांचे. 1 चेंडू शिल्लक आहे. एकच चेंडू शिल्लक आहे. डावातील हा शेवटचा चेंडू. धावसंख्या 85. धावसंख्या 85. शेवटचा चेंडू हा डावातील. फुलटॉस चेंडू लॉफ्ट केलाय. बॉलर बॅक ड्राइव्ह मध्ये पटका. चेंडू लॉंग ऑफ सीमा रेषेत जातोय. हा चौकार. तर बरोबर 89 धावा झाल्या आहेत धाव फलकावर 6 षटकात. 90 धावा पाहिजेत विजयासाठी. आणि बघायचं आहे या विशाल धावसंख्येचा गोव्याचा संघ कसा काय पाठलाग करतोय. एकंदरीत या 6 षटकात खऱ्या अर्थाने फलंदाजाने प्रभुत्व गाजवलं. वर्चस्व राखला. दादागिरी दाखवली आणि एक विशाल जी सकाळपासून आम्हाला वाटत होतं की 60 55 60 धावा का होत नाहीत त्याचं एक रोखठोक उत्तर आता मात्र मातोंड संघाने या चौथ्या दिवसातील शेवटच्या सामन्यात दिलं. आणि बघता बघता 89 धावा धावफलक जमवल्यात. 90 धावांचं एक विशाल लक्ष. बघायचं आहे या विशाल लक्ष्याचा कसा काय पाठलाग करतायत. आणि जसा जसा डाव सुरू होईल समालोचन कक्षात बदल होईल. पुढील वर्णन घेऊन येतील मायक्रोफोनवरती माझे सहकारी समालोचक सुमित काळसेकर. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. आजच्या दिवसातील अंतिम सामना या स्पर्धेतील आणि या सामन्यात विजेता संघ
उपउपांत्य फेरीत पोहोचेल आजच्या दिवसातील तो दुसरा संघ असेल. एक संघ आजच्या दिवसातील आरवली क्रिकेट संघ उपउपांत्य फेरीत पोहोचतो आणि त्यानंतर आतापर्यंत 7 संघ पाहायला मिळत आहेत आणि त्या 7 संघामध्ये आणखी एक संघ जॉईन करेल. या सामन्यादरम्यान विजयासाठी 6 षटक आणि 90 धावांची आवश्यकता. 36 चेंडू 90 धावा आणि या 90 धावांचा पाठलाग विराट किंग कोरगाव क्रिकेट संघ कशा प्रकारे करेल. सलामीची जोडी असेल आणि या 90 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे सांगण्यासाठी प्रथमेश रेडकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील या पहिल्या इनिंग दरम्यान. ग्रामपंचायत कर्मचारी सन्माननीय अनिल पांजे यांचं आगमन झालं. त्यांना विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर या रेडी गावचे ग्रामस्थ सन्माननीय बापू वडर यांचं देखील आगमन झालं. त्यांना देखील विनंती आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं देखील सहर्ष स्वागत. त्याचबरोबर या रेडी गावचे ग्रामस्थ सन्माननीय दाजी साठजी हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यांना देखील विनंती आपण देखील मुख्य व्यासपीठावरती आपण हॅलो 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 या स्पर्धेदरम्यान स्पोर्ट्सचे मालक सदाधुरी यांचे वडील सन्माननीय हे देखील उपस्थित आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. धन्यवाद सुमित. 36 चेंडू आणि 90 धावाचं विजयाचं समीकरण. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघातर्फे पहिलं षटक घेऊन काशी परब पाहायचे कशा प्रकारे फलंदाजी करताय. 36 चेंडू आणि 90 धावा. सुंदर चेंडू. निर्धाव चेंडूची गणना होते. पहिला चेंडू निर्धाव. फलंदाजी आले बबलू आणि विवेक. पाहायचंय कशा प्रकारे फलंदाजी करताय. 35 चेंडू आणि 90 धावा असं विजयाचं समीकरण. नाणेफेक जिंकल्यानंतर कोरगाव संघ प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. ते मातोंड संघाला सुंदर फटका पाहायचा. या फटका वन बाउन्स चौकार जातो. या चौकारांशी फलंदाज बबलू वैयक्तिक स्वतःच व संघाचं खातं खोलतोय. धाव संख्या होते ती बिनबाद 4 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. या स्पर्धेदरम्यान आगमन झालेलं आहे. कृपया त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे ही मंडळातर्फे विनंती. दरम्यान तिसरा चेंडू घेऊन काशी परब पाहायचं कशा प्रकारे फलंदाजी करतोय फलंदाज बबलू. सुंदर असं गुणलेखन म्हणावं लागेल ते कार्तिक लोहार यांचं. एक उत्कृष्ट खेळाडू, अष्टपैलू खेळाडू. पहिला हादरा बसतोय तो कोरगाव संघाला. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती काशी परब यांची. मागच्या सामन्यातील एक सुंदर फलंदाजी केली होती. तो फलंदाज नंदू स्ट्राईक यांच्या दिशेने. धाव संख्या होते ती एका गड्याच्या मोबदल्यात 4 धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती काशी परब यांची. 90 धावांचा पाठलाग करताना पाहायचंय कशा प्रकारे 90 धावांचा पाठलाग करतायत. दरम्यान आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन गोलंदाज काशी परब.
सुंदर फटका पाहायचा, या फटक्याचं रूपांतर झेलमध्ये होतंय. झेल खाली क्षेत्ररक्षक, सुंदरसा प्रयत्न मात्र झेल सुटतोय. कृष्णा पाटकर यांचं सुंदर असं बॅकअप. या 2 धावांची सांघिक धावसंख्या होते ती 6 धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. सुंदर असं गुणलेखन म्हणावं लागेल ते कार्तिक लोहार यांचं, एक गिरडी गावातील एक अष्टपैलू खेळाडू कार्तिक लोहार. आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन काशी परब. पाहायचंय कशा प्रकारे फलंदाजी करतोय मागच्या सामन्यातील हिरो नंदू. सुंदर असा फटका कव्हरच्या दिशेने पाहायचंय. झेल होतोय का दुसरा हादरा बसतोय तो नंदू याच्या स्वरूपात कोरगाव संघाला. दरम्यान नवीन फलंदाज येतोय तो अमोल. 90 धावांचा पाठलाग करताना 2 गड्यांच्या मोबदल्यात 6 धावा अशी केवळवाणी अवस्था म्हणावी लागेल ती कोरगाव संघाची. आपल्या षटकाची सांगता करणारा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय तो गोलंदाज काशी परब. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न परंतु यष्टिरक्षक थोडासा बीट होतोय. परिणामी बायच्या स्वरूपात 2 धावा. या 2 धाव्यांची सांघिक धावसंख्या होती ती एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 8 धावा. षटक घेऊन कर्णधार दत्ता धोरी ते फलंदाजीसाठी सुंदर फलंदाजी केली होती. त्या गोलंदाजीमध्ये पाहायचं कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. सुंदर असा फटका पाहायचा स्क्वेअर लेगच्या दिशेने. पाहायचा चौकार जातोय का परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते क्षेत्ररक्षक. धावसंख्या होते ती 9 धावा. सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते साहिल याचं. तिथं चौकार जाऊ शकला असतं तिथे मात्र 1 धाव. आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन राईट हँड सुंदर असा फटका पॉइंटच्या दिशेने खेळून करतोय. पाहायचा चौकार जातोय का सुंदर असं क्षेत्ररक्षण परंतु चौकार काही वाचू शकला. या 4 धावांची सांघिक धावसंख्या होती ती 13 धावा. धन्यवाद डीजे. आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज दत्ता धोरी. धावसंख्या होते ती 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा सुंदर फटका पाहायचा. झेल होतोय का तिसरा हादरा बसतोय तो मातोंड संघाला. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती दत्ता धोरी याची. च्या सामन्यात जो बॉल गेला होता तो जर कोणाला आमच्या मित्रमंडळाच्या कार्यकर्त्याला जर आढळलाय तो तर कृपया कमेंट्री बॉक्सकडे जमा करायचा आहे. आपा कांबळी मंडळाचे कार्यकर्ते आपल्याला विनंती आपण तो बॉल कृपया मंडळाकडे जमा करायचा आहे. नवीन फलंदाज नितेश फलंदाजाची वर्णी लागते. पाहायचंय 90 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 1 षटक आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 3 गड्यांच्या मोबदल्यात 13 धावा. अजूनही या सामन्यामध्ये 77 धावांची
आवश्यकता उर्वरित 27 चेंडू आणि 77 धावा असं विजयाचं समीकरण. पाहायचं कशा प्रकारे फलंदाजी करतायत ते कोरगाव गोवा संघाचे खेळाडू. परिसरामध्ये आगमन होतंय माननीय श्री प्रीतम शिरोडकर यांचं. मंडळातर्फे यांचं मनपूर्वक स्वागत. सुंदर असा फटका म्हणावा लागेल. आल्याला मोठा फटका मारतोय फलंदाज आणि या 6 धावांची सांघिक धावसंख्या होते ती 19 धावा. सुंदर अशी फलंदाजी अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. पाहायचे कशा प्रकारे गोलंदाजी करतोय तो कर्णधार दत्ता धोरी. धावसंख्या होते ती 19 धावा. अजूनही 71 धावांची आवश्यकता. सुंदर अशी फलंदाजी. पुन्हा एकदा सुंदर असा फटका. कृष्णा पाटकर अनुभवी क्षेत्ररक्षक कृष्णा पाटकर क्षेत्ररक्षण करतोय. या एकेरी धाव्याने सांघिक धावसंख्या होते ती 20 धावा. अजूनही 70 धावा उर्वरित चेंडू. 25 चेंडू आणि 70 धावा असं विजयाचं समीकरण. पाहायचंय कशा प्रकारे फलंदाजी करतात. एक आक्रमक फलंदाजीची आवश्यकता आहे ती कोरगाव गोवा संघाला. त्या आक्रमणापासून पाहायचंय कशा प्रकारे रोखतायत ते मातोंड संघाचे गोलंदाज. निर्धाव चेंडूने या षटकाची सांगता होते. 2 षटकाअखेर सांघिक धावसंख्या होते ती 3 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा. 24 चेंडू आणि 70 धावा असं विजयाचं समीकरण. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, दुसरं आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन गोलंदाज काशी परब. पाहायचंय कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये सुंदर असा चेंडू पाहायचा क्षेत्ररक्षक झेल खाली आणि चौथा हादरा बसतोय तो कोरगाव विराट किंग कोरगाव संघाला. स्वागत केलं जात आहे सन्माननीय श्री प्रीतम शिरोडकर यांचं आणि स्वागत करतील स्वप्नील राडे. दरम्यान नवीन फलंदाज येतोय तो समीर. 23 चेंडू आणि 70 धावा असं विजयाचं समीकरण. पाहायचं कशा प्रकारे फलंदाजी करतायत ते विराट किंग कोरगाव संघाचे फलंदाज. सुंदर असा फटका पाहायचा आहे. झेल होतोय का. 5वा हादरा बसतोय तो विराट किंग कोरगाव संघाला. हॅट्रिक चेंडू म्हणावा लागेल तो काशी परब याचा. पहिल्या 2 चेंडूवर 2 विकेट मिळवतोय. 22 चेंडू आणि 70 धावा असं विजयाचं समीकरण. दरम्यान नवीन फलंदाज येतोय तो महेश. हॅट्रिकचा चेंडू पाहायचा आहे. काशी परब या चेंडूवर हॅट्रिक पूर्ण करतोय का. सुंदर असा चेंडू काशी परब याचा. निर्धाव चेंडूची गणना होते. आता मात्र 3 चेंडू समाप्त होत आहेत. 2 षटक आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 5 गड्याच्या मोबदल्यात 20 धावा. धावसंख्या स्थिरावलेली.
पुन्हा एकदा सुंदर चेंडू म्हणावा लागेल. धावसंख्या थोडीशी वाईट चेंडू. अवांतर धावेने धावसंख्या होते ती 21 धावा. सुंदर असा चेंडू म्हणावा लागेल. 2 षटक आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 21 धावा. सुंदर असं षटक म्हणावं लागेल. ते काशी परब याचं आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन काशी. शेवटचा चेंडू या षटकातील पायचा मोठा फटका मारणार की महेश स्ट्राईकला आहे तो फलंदाज महेश पाहायचा एक मोठा फटक्याच्या अपेक्षेमध्ये महेश फलंदाजी करतोय आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू गणला जातोय. या निर्धाव चेंडूने षटकाची सांगता होते. धावसंख्या होते ती 5 गडांच्या मोबदल्यात 3 षटके अखेर 21 धावा. या पुढील समालोचन करतील ते आमचे सहकारी सुमेध काळसेकर. अंतिम सामना मैदानात आणि या अंतिम सामन्यादरम्यान 90 धावांचा विराट किंग कोरगाव क्रिकेट संघासाठी चौथ्या षटकादरम्यान सात्रे मातूर क्रिकेट संघाकडून नवोदित गोलंदाजचा वापर. युवा गोलंदाज शुभम गोलंदाजी मार्गवर पहिला चेंडू डाऊन लेग स्टंप डाव्या स्टेच्या खूपच बाहेर फेकला. पंचाचा इशारा देखील दोन्ही हात समांतर होत असताना अवांतर चालाय म्हणजेच काय तर अतिरिक्त धावाने सांघिक धावसंख्या 22 धावा या धावफलकावर. शॉर्ट चेंडू पुलचा फटका मिस टायमिंग झाला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. झेलची संधी असेल आणि कोणतीही चूक न करताना झेल देखील पकडण्यात येईल. 6वा धक्का बसतोय विराट किंग कोरगाव क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या 22 धावा या धावफलकावरती. विजयासाठी अजूनही 68 धावांची आवश्यकता. पल्ला मोठा गाठायचा होता आणि या पल्ला गाठत असताना रणनीती आखणं खूप महत्वाची होती. सुरुवात चांगली करणं खूप महत्वाची होती. या खेळपट्टीवरती या 90 धावांचा देखील पाठलाग होऊ शकला असता, परंतु रणनीती तुमच्याकडे जर चांगली असली तर नक्कीच या धावांचा पाठलाग अगदी सहज देखील झाला असता. सुरुवातीपासून अगदी भेदक गोलंदाजी सात्रे मातोड क्रिकेट संघाकडून अचूकतेवरती मारा आणि या भेदक गोलंदाजीच्या समोर कोरगाव क्रिकेट संघाच्या फलंदाजांचं प्रत्युत्तर मात्र कमी पडताना पाहायला मिळालं. 6 फलंदाज माघारी परतल्या. सांघिक धावसंख्या 22 धावा धावफलकावरती. या सामन्यादरम्यान पकड मजबूत केली जाते सात्रे मातोड क्रिकेट संघाकडून. यावेळी शॉर्ट चेंडू पुलचा फटका, परंतु जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. फॉरवर्ड स्क्वेअर लेगला शॉट मध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत एक धाव आणि एकेरी धावाने सांघिक धावसंख्या देखील 23 धावा धावफलकावर. त्याचबरोबर इकडे आगमन झालंय माननीय श्री दादा नाईक यांचं. मंडळातर्फे मनपूर्वक स्वागत. आपल्याला विनंती येऊन आपल्या मान्यवर कक्षेत येऊन स्थानापन्न व्हा. यावेळी वेगात चेंडू फेकला, परंतु दिशाहीन चेंडू डाऊन लेग स्टंप डाव्या स्टेच्या खूपच बाहेर. पंचांचा इशारा येतोय. स्क्वेअरचा इशारा. अतिरिक्त धाव आणि त्याचबरोबर बायच्या स्वरूपात देखील अतिरिक्त धाव. टोटल 2 अतिरिक्त धावाने सांघिक धावसंख्या धावफलकावरती फक्त बदल होईल. 25 धावा. पाठलाग 90 धावांचा करतोय विराट किंग कोरगाव क्रिकेट संघ आणि 25 धावा आतापर्यंत या धावफलकावर. विजयासाठी अजूनही 65 धावांची आवश्यकता. अटॅक इज प्लेअर ऑफ बेस्ट डिफेन्स. आक्रमकता ही बचावाचं साधन. आणि यावेळी जर पाहिलं तर फुल टॉस बीमार चेंडू. पंचाचा इशारा आलाय नो चेंडूचा. बीमर द वेस्ट हाईटच्या देखील उंचीवरती आणि त्याचमुळे बीमर घोषित करत असताना या चेंडूवरती मिळतील षटकार निघालाय बॅटरच्या बॅट मधून आणि त्याचबरोबर टोटल 7 धावा मिळतील कारण बीमर चेंडू नोचा इशारा. 7 धावाने सांघिक धावसंख्या 32 धावा धावफलकावरती. प्रीहिटचा चेंडू असेल. फुल टॉस चेंडू प्रीहिटचा चेंडू, परंतु कॅच पकडण्यात आलाय, परंतु नाबाद फलंदाज असेल. निर्धाव चेंडू या धावफलकावरती. सांघिक धावसंख्या 32 धावा या धावफलकावर. पाठलाग 90 धावांचा. विजयासाठी अजूनही 58 धावांची आवश्यकता कोरगाव क्रिकेट संघाला. आजच्या दिवसातील अंतिम सामना. यावेळी शपल क्रॉस होत असताना फटका खेळा डीप लॉंग लेगच्या दिशेने. एका टप्प्यानंतर जाईल चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांकडे.
यावेळी आक्रमण सातत्याने आणि चौकार निघत असताना सांघिक धावसंख्या धावफलकावरती 36 धावा. आक्रमक अंतिम षटकादरम्यान कोरगाव क्रिकेट संघाकडून जे आक्रमण होणं खूप महत्वाचं होतं, ते आक्रमण जर पाहिलं तर अंतिम षटकादरम्यान निघायला मिळतंय. यावेळी स्विचित करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात. फेकी देखील चांगले झाले. काशी परब याच्याकडून कुठते धाव नसेल या चेंडूवरती आणि निर्धाव चेंडू निघत असताना सांघिक धाव 36 धावा धावफलकावर. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी. या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. चौथं षटक गोल मार्गवरती हा गोलंदाज पाहायला मिळतो. युवा गोलंदाज मातोंड क्रिकेट संघाकडून. चार षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या 36 धावा धावफलकावरती. सदतीस धावा धावफलकावरती माफी असावे. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. विजयासाठी अजूनही 53 धावांची आवश्यकता. उरलेत 12 चेंडू आणि गोलंदाजी मार्गावरती शुभम. पहिला चेंडू शपल क्रॉस फटका खेळण्याचा प्रयत्न, पूल करण्याचा प्रयत्न या चेंडूवरती, परंतु शरीराचा वेध घेणारा हा चेंडू निर्धाव चेंडू या गुणफलकावरती लिहिला जाईल. आणि आता समीकरण 11 चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता. 90 धावांचा पाठलाग या खेळपट्टीवरती सातारे मातून क्रिकेट संघ आजच्या दिवसामध्ये सर्वोच्च धावसंख्या या धावफलकावरती उभारतोय. 89 धावा आणि 90 धावांचा बचाव करत असताना चांगली गोलंदाजी देखील प्रत्येक गोलंदाजाने केली. यावेळी चांगली फेकी, डायरेक्ट हिट, रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल. 7वा धक्का बसतोय. विराट किंग कोरगाव क्रिकेट संघाला काशी परब याचा भेदक थ्रो पाहायला मिळाला, वेगात थ्रो पाहायला मिळाला. सरळ यष्ट्यांवरती रनआउटच्या स्वरूपात 7वा धक्का कोरगाव क्रिकेट संघाला बसतोय. सांघिक धावसंख्या धावफलकावरती 37 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. सामना जर पाहिला तर सातारे मातोंड क्रिकेट संघाच्या बाजूने पाहायला मिळतं, कारण उरले 10 चेंडू आणि 10 चेंडूवरती 53 धावांची आवश्यकता. या सामन्यावरती पकड मजबूत करतोय. निश्चित दावेदारी पेश करताना पाहायला मिळेल. या स्पर्धेच्या उपउपांत्य फेरी दरम्यान सातारे मातोंड क्रिकेट संघ सध्याच्या हंगामामध्ये सध्याच्या मोसमामध्ये अगदी इन्फॉर्म असलेला हा संघ पाहायला मिळतोय. पंचायत लेवलच्या स्पर्धेदरम्यान चांगली कामगिरी सातारे मातोंड क्रिकेट संघाकडून या वर्षामध्ये आणि त्याच्यात सातत्य राखत असताना याही स्पर्धेदरम्यान चांगली कामगिरी. विजयासाठी अजूनही 53 धावांची आवश्यकता. नवोदित फलंदाज स्ट्रायकी एंडला उरलेत 9 चेंडू. उद्याच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर महत्वपूर्ण सामने आणि ठीक 9 वाजता सामन्यांना सुरुवात होईल. स्पर्धेदरम्यान सन्मान्य शेखर वारखंडकर यांचं आगमन झाले. विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. या सरपंच चषक स्पर्धेदरम्यान क्रीडानगरी आज जर पाहिले तर रेडी क्रीडानगरी क्रिकेटच्या या थरारामागे रंगताना पाहायला मिळते. आजचा 4था दिवस, उद्याचा अंतिम दिवस या स्पर्धेचा असेल. सरपंच चषक या स्पर्धेच्या पहिल्या पर्वातील जेतेपद पटकावणारा पहिला संघ पाहायला मिळेल. उद्याच्या दिवसामध्ये संध्याकाळच्या सत्रात विकेट मिळाली. गोलंदाज शुभम याला 8वा धक्का बसतोय. कोरगाव क्रिकेट संघाला सांघिक धावसंख्या धावफलकावर 41 धावा 8 गडी बाद. फक्त औपचारिकता बाकी या सामन्यादरम्यान, कारण 49 धावांची अजूनही आवश्यकता. या षटकाचा विचार केलाय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 8 चेंडूवरती 49 धावांची आवश्यकता. इथून जर पाहिलं तर प्रत्येक चेंडूवरती षटकार खेचावा लागेल आणि ते आव्हान थोडंसं कठीण होऊन बसलंय कोरगाव क्रिकेट संघासाठी. या सामन्यादरम्यान मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा होतो आणि त्यामुळे रणनीती आखणं, समोरच्या संघाच्या गोलंदाजांच्या विरोधात चांगलं क्रिकेट खेळणं, संयमी बरोबरच आक्रमण देखील करणं हे महत्वाचं होतं. परंतु जर पाहिलं तर सातारे मातोंड क्रिकेट संघाने पहिल्या इनिंग दरम्यान ज्याप्रमाणे विस्फोटक फलंदाजी केली, त्यानंतर या 90 धावा रोखत देखील असताना अगदी भेदक मारा, टिचून मारा मैदानात पाहायला मिळालाय. 5 षटकाचा खेळ समाप्त होतोय. सांघिक धावसंख्या धावफलकावरती 41 धावा 6 चेंडू उरलेत आणि विजयासाठी 49 धावांची आवश्यकता. आजचा 4था दिवस या स्पर्धेचा. विनंती असेल महावितरणचे कर्मचारी सन्माननीय प्रवीण कन्याळकर, आपण मैदानात उपस्थित असाल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये मुख्य व्यासपीठावर द्या.
अंतिम षटक शुभम गोलंदाजी मार्गवरती. पहिल्या चेंडूवरती एक धाव, एक धावसंख्या 42 धावा या धावफलकावर. आजचा चौथा दिवस, उद्याचा या स्पर्धेचा असेल अंतिम दिवस. उद्या संडे, गोल्डन संडे. विनंती असेल सन्माननीय प्रवीण कन्याळकर यांना आपण आमच्या मुख्य व्यासपीठासमोर या. सहकारी मित्र आपले नितेश राऊळ वाट पाहत आहेत, आपली वाट पाहत आहेत. सरपंच, आपल्याला विनंती असेल आपण लवकरात लवकर आमच्या मुख्य व्यासपीठासमोर या. सागिक धावसंख्या 43 धावा या धावफलकावर. फक्त औपचारिकता बाकी राहिली या सामन्यादरम्यान, फॉर्मॅलिटी बाकी या सामन्यादरम्यान. कारण सामना जर पाहिला तर सात्रे मातून क्रिकेट संघ या संघाच्या बाजूने निघतोय. विराट किंग कोरगाव क्रिकेट संघ अगदी दूरवरचा प्रवास करून या स्पर्धेत दाखल झाले. चांगली खेळी देखील मागील सामन्यादरम्यान 68 धावांचा पाठलाग करत असताना झंझावाती खेळी पाहायला मिळाली कोरगाव क्रिकेट संघाकडून. परंतु या सामन्यादरम्यान पुन्हा एकदा थोडंसं निराश करतोय हा संघ. ज्यावेळी कोरगाव क्रिकेट संघाचं नाव येतं डोळ्यासमोर आरबी 11 कोरगाव क्रिकेट संघ, गोव्या राज्यातील पंचायत लेवलचा एक बलाढ्य संघ. आणि आज विराट किंग कोरगाव क्रिकेट संघ या नावाने गोव्या राज्यातील आणखी एक मातबर क्रिकेट संघ या रेडी नगरीमध्ये आज दाखल होताना पाहायला मिळाला. चांगले क्रिकेट देखील त्यांच्याकडून देखील पाहायला मिळालं. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. विनंती असेल पप्पू मेस्त्री यांना आपण आमच्या मुख्य व्यासपीठासमोर या. 2 चेंडू अजून बाकी असतील या षटकातील. सागिक धावसंख्या 45 धावा या धावफलकावरती. विजयापासून 2 चेंडू दूर सात्रे मातोंड क्रिकेट संघ. आजच्या दिवसात जर पाहिलं तर सकाळच्या सत्रात आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघ या स्पर्धेच्या उपउपांत्य फेरीत पोहोचतो. आणि त्यानंतर आजच्या दिवसातील दुसरा संघ सात्रे मातोंड क्रिकेट संघ आपली दावेदारी नक्कीच भक्कम करताना पाहायला मिळतोय या स्पर्धेदरम्यान. 1 चेंडू बाकी राहिला. विजयापासून फक्त एका चेंडू पासून दूर पाहायला मिळतो सात्रे मातोंड क्रिकेट संघ. अंतिम चेंडू देखील निर्धावने गेला आणि या निर्धाव चेंडूने सात्रे मातोंड क्रिकेट संघ दिवसामध्ये या स्पर्धेदरम्यान उपउपांत्य फेरीत पोहोचणारा दुसरा संघ. आणि या स्पर्धेत तब्बल 8 संघ उपउपांत्य फेरीत पोहोच. आणि उद्याच्या 9 वाजता खेळवला जाईल. आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर सात्रे मातोंड क्रिकेट संघ उपउपांत्य फेरीत पोहोचलाय. हा दुसरा संघ. विजेत्या क्रिकेट संघाचा हार्दिक अभिनंदन. पराभूत क्रिकेट संघ आपला देखील मनपूर्वक आभार. या मंडळाकडून आपण देखील दर्जेदार क्रिकेट मैदानात खेळलाय, परंतु काही चुकींमुळे पराभव पत्करावा लागला. त्याचमुळे या स्पर्धेदरम्यान 8 संघ पाहायला मिळतात जे उपउपांत्य फेरीत प्रवेश करतात. पहिल्या दिवसामध्ये एरॉन 11 रेडी, त्यानंतर राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ दुसऱ्या दिवसामध्ये, पीके स्पोर्ट रेडी, आसगाव 11 संघ कालच्या दिवसामध्ये, निलेश 11 रेडी. त्याचबरोबर जर पाहिलं तर रेडी 11 संघ आजच्या दिवसामध्ये सातारे मातोड आणि आरवली हे 8 संघ उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. आणि या सामन्यादरम्यान मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण असेल त्याकडे आपण थोड्याच वेळात वळूया. परंतु उद्याच्या दिवसामध्ये जो पहिला सामना होईल त्या सामन्या ठीक 9 वाजता खेळवला जाईल. त्याचबरोबर आमच्या हाकेला साथ देऊन नक्कीच ज्यांनी नेहमी आम्हाला सहकार्य केलं, जेव्हा जेव्हा वीज पुरवठा कमी पडला किंवा वीज मध्ये मध्ये जेव्हा जायची आणि तेव्हा नक्कीच थोड्या वेळासाठी जेव्हा सामन्यांचं समालोचन खंडित व्हायचं, लाईव्ह स्ट्रीमिंग खंडित व्हायची, पण तेव्हा मात्र प्रत्येक वेळी आमच्या विनंतीला मान दिला आणि त्याचबरोबर मंडाटी धावून आले ते महावितरणाचे कार्यकर्ते. ते म्हणजे इकडे त्यांचा सन्मान केला जातोय, प्रवीण कन्याळकर यांच्याकडे सन्मान केला जातोय. आपले खूप खूप आभार. आपला खूप मोठा हातभार या स्पर्धेला लागलाय. आणि त्याचबरोबर विनंती करतोय आजच्या दिवसामध्ये
जे आम्हाला समालोचक म्हणून लाभले, ज्यांच्यासोबत समालोचन करायचं सौभाग्य लाभलं, ज्यांनी एक संपूर्ण काळ त्यांच्या आवाजाने रेडिओमध्ये गाजवला, ज्यांचा आवाज आपण रेडिओच्या काळात ऐकला, ते असे विजय बागायतकर सर यांना मी विनंती करतोय, आपण कृपया प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचं आहे. आपला सुद्धा